नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. मित्रांनो, तुम्हाला एबीसी आय डी कार्ड कॉलेजमध्ये काढण्यासाठी सांगितलं असेल. एबीसी म्हणजेच अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. जसं आपलं बँक अकाउंट असतं आणि आपण पैसे बँकेमध्ये ठेवलेले सेफ राहतात, आपण केव्हाही काढू शकतो. तसंच एबीसी म्हणजेच अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. आपण जितके कोर्सेस पूर्ण केलेले आहेत, जितके विषय आपण पास केलेले आहेत, त्या प्रत्येक विषयाला विशिष्ट असं क्रेडिट किंवा व्हॅल्यू असते आणि ते क्रेडिट आपल्या या 12 अंकी आयडी वरती जमा होणार आहे. आणि याचा फायदा असा आहे, की तुम्ही जर एक कॉलेज सोडून दुसरीकडे जाणार असाल, तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. समजा तुम्ही एका कॉलेजमध्ये फर्स्ट इयर केलं आणि दुसऱ्या कॉलेजमध्ये सेकंड इयर करण्यासाठी जात असाल, तर पूर्वी ही मोबिलिटी मायग्रेशन करण्याची सुविधा नव्हती. परंतु ह्या एबीसी आयडी मुळे पहिल्या कॉलेजमध्ये तुम्ही किती क्रेडिट पूर्ण केलेले आहेत, त्यावरून तुम्हाला दुसऱ्या कॉलेजमध्ये सेकंड इयरला ऍडमिशन दिलं जाऊ शकतं. आणि प्रत्येक विषय, प्रत्येक डिग्री पूर्ण करण्यासाठी विशिष्ट असे क्रेडिट तुम्ही पूर्ण करायला हवे आणि त्यासाठी हा आयडी असणं महत्वाचा आहे. तर हा एबीसी आयडी नेमका कसा काढायचा, यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात आणि कशा पद्धतीनं अगदी सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीनं आपण मोबाईलवरून हा आयडी काढू शकतो, याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर सुरू करूया व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला Google मध्ये यायचं आहे. ही सेम प्रोसिजर तुम्ही मोबाईल मध्ये देखील करू शकता. इथं आल्यानंतर तुम्हाला abc.gov.in या वेबसाईट वरती जायचं आहे. त्या वेबसाईटला सर्च केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं एक पेज येईल. इथं तुम्हाला माय अकाउंट हे ऑप्शन दिसेल, तर त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर दोन ऑप्शन आहेत, स्टुडंट आणि युनिव्हर्सिटी. तर आपण स्टुडंट वरती क्लिक करायचं आहे. स्टुडंट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आता इथं अशा प्रकारचं पेज येईल. इथं साइन इनचं ऑप्शन आहे. जर तुम्ही यापूर्वी डिजी लॉकरचं तुमचं अकाउंट असेल, तर त्याचा मोबाईल नंबर किंवा युजर नेम टाका आणि इथं तुमचा तो पिन टाका आणि इथं कन्सेंट द्या आणि साइन इन करा. समजा तुम्ही पहिल्यांदाच डिजी लॉकरचं अकाउंट काढताय किंवा एबीसी आयडी काढताय, तर तुम्हाला अगोदर साइन अप करावं लागेल. तर हे जे आहे, साइन इन टू युअर अकाउंट व्हाय डिजी लॉकर, जो तुम्ही डिजी लॉकरचा तुमचा आयडी पासवर्ड आहे तोच इथं टाकायचा आहे. जर आतापर्यंत डिजी लॉकर अकाउंट तुम्ही ओपन केलं नसेल, तर इथं अगोदर तुम्हाला साइन अप या बटनावरती क्लिक करायचंय. इथं आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. जनरेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर एक तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ओटीपी येईल. तो इथं ओटीपी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी करून घ्यायचा. ओटीपी टाकून व्हेरीफाय ओटीपी केल्यानंतर तुमचा ओटीपी व्हेरीफाय होईल. इथं टिक मार्क आला म्हणजेच ओटीपी व्हेरीफाय झालेला आहे. आता तुमचं इथं फुल नेम टाकायचं आहे, नाव टाकलेलं आहे, डेट ऑफ बर्थ टाकलेले आहे, जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करून घेतलं. त्यानंतर युजर नेम जे आपल्याला हवं ते इथं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर इथं पिन तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. पिन म्हणजे तुमचा पासवर्ड असणार आहे. जसा आपला एटीएम पिन असतो तसा इथं 6 अंकी किंवा 4 अंकी पिन तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला लॉग इन करताना युजर नेम किंवा मोबाईल नंबर आणि पिन टाकून लॉग इन करायचं आहे. तर मी इथं पिन सेट करून घेतोय. 6 अंकी पिन टाकायचा आहे. तोच नंबर परत आपल्याला या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे आणि आय कन्सेंट टू टर्म्स ऑफ यूज वरती क्लिक करून व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी तुमची माहिती येईल आणि त्यानंतर प्रोसीड विथ केवायसी हे ऑप्शन येईल. तर इथं आता तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकून व्हेरीफाय करायचंय. तर आता मी इथं आधार नंबर टाकतोय आणि व्हेरीफाय करतोय. आधार नंबर टाकून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर परत एकदा आधार नंबरला तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी जाईल.
तो ओटीपी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक कराल तसा तुमचा मोबाईल नंबर हा ओटीपी व्हेरीफाय होऊन जाईल आणि आता इथं आल्यानंतर तुम्हाला खाली जाऊन आलो यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. इथं आता आय एम अ स्टुडंट ॲट या ठिकाणी तुमच्या कॉलेजचं नाव तुम्हाला या लिस्टमध्ये शोधायचं आहे. कॉलेजचं नाव नसेल तर युनिव्हर्सिटीचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. तुमचं कॉलेज ज्या विद्यापीठाशी संलग्नित आहे त्या विद्यापीठाचं नाव देखील तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर खाली ऍडमिशन इयर सिलेक्ट करायचं आहे. कुठल्या इयर मध्ये तुमचं ऍडमिशन होतं, चालू असेल तर चालू इयर तर टाका. आयडेंटिटी टाईप मध्ये तुम्ही रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर वगैरे टाकू शकता. रोल नंबर सिलेक्ट केला असेल तर आयडेंटिटी व्हॅल्यूच्या ठिकाणी तुमचा रोल नंबर टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा 12 अंकी एबीसी स्टुडंट अकाउंट नंबर क्रिएट होईल. तर हा नंबर तुमचा अतिशय महत्वाचा आहे आणि गो टू डॅशबोर्ड वरती केल्यानंतर तुमच्या फोटो सहित तुमचं एबीसी आयडी इथं तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर आता तुम्हाला हे तुमचं आयडी कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं याची माहिती आपण पाहूयात. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर मध्ये जाऊन डिजी लॉकर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. डिजी लॉकर असं टाईप करून घ्या. त्यानंतर सेकंड नंबरचं ऑप्शन जे दिसतं त्याला इन्स्टॉल या बटनावरती क्लिक करा. तुमचं डिजी लॉकरचं ऍप्लिकेशन हे इन्स्टॉल होईल आणि हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर भाषा सिलेक्ट करायची आहे. इंग्लिश, हिंदी, तुम्हाला जी भाषा आवडते ती भाषा सिलेक्ट करून कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर इथं स्किप या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि गेट स्टार्टेड यावरती क्लिक केल्यानंतर साइन इन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता साइन इन केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर आणि 6 अंकी पिन जनरेट केला होता तो मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. 6 अंकी तुमचा सिक्युरिटी पिन टाकायचा आहे. साइन इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल. तर इथं परमिशन मागेल तर त्याला अलो करायचं आहे. अलो केल्यानंतर एकदम खाली बॉटम मध्ये जे तुम्हाला बॅचचं ऑप्शन दिसतं त्या चिन्हावरती क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर आता इथं एबीसी आयडी कार्ड तुम्हाला दिसत असेल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो, तुमचा 12 अंकी एबीसी आयडी नंबर तुम्हाला दिसेल. हा तुम्ही शेअर देखील करू शकता. इथून तुम्ही पीडीएफ फाईल शेअर करू शकता. व्हॉट्सअपला वगैरे तुम्हाला करायचे असेल तर किंवा व्ह्यू पीडीएफ यावरती क्लिक करून देखील तुम्ही तुमचं आयडी कार्ड हे पाहू शकता. धन्यवाद.